अनिता पाटील मुर्दाबाद, मिळालाच पाहिजे, सीमाला न्याय मिळालाच पाहिजे, आरपीआय अनिता पाटील मुर्दाबाद, अनिता पाटील चले जाओ, पाटील मुर्दाबाद, जीत अटोले आगे बढ़ो, अटोले साहब आगे बढ़ो, और हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा, पाटिल मैडम मुर्दाबाद, पाटिल मैडम मुर्दाबाद, पाटिल मैडम मुर्दाबाद, प्रशासन होश में आओ, राष्ट्रीय उद्यान प्रशासन होश में आओ, और हमसे जो टकराएगा, आरपीआई जिंदाबाद, अटोले साहब आगे बढ़ो, आगे बढ़ो, बाबा साहब जिंदाबाद, बाबा साहब जिंदाबाद, हमारी एकता जिंदाबाद, पाटिल मैडम मुर्दाबाद, पाटिल मैडम मुर्दाबाद, हमसे जो टकराएगा, निकेश शिंदे मुर्दाबाद, निकेश शिंदे मुर्दाबाद, असं वाटतं की जे काय आपलं भीम लेपर्डसोबत जे घडलेलं मागच्या वर्षी तसं ते दुसरा टाईम सिम्बासोबत देखील घडलेलं आहे. आम्हाला कळवण्यात नाही आलेलं की आपलं सिम्बाची डेथ झाली. आम्हाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कळवलं आलेलं आहे. म्हणून आम्हाला अंत्यविधीचे जे कार्यक्रम असतो ॲज अ ओनर आम्हाला बोलवायला पाहिजे होतं, ते देखील बोलवण्यात नाही आलं आम्हाला. म्हणजे याचं कारण रिझन वगैरे सगळं पाहिजे आहे. अजून मला असं वाटतं की आम्हाला CCTV फुटेज, अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट सगळे आम्हाला हवे आहेत त्याचे. आम्ही तर जेव्हा पण यायचो त्याला बघायला वगैरे, तर आम्हाला तर आमचा भीम तर एकदम यंग होता, त्याचं वय पण जास्त नव्हतं, म्हणून तो आम्हाला तर फिटच वाटायचा. आम्ही दरवेळेला यायचो तर आम्ही तिकडे फॉरेस्ट अधिकारी जे असायचे त्याची काळजी घ्यायचे, त्यांना आम्ही विचारायचो की कसं आहे तब्येत वगैरे, तर ते बोलायचे एकदम फिट आहे, हे आहे. अजून अचानकच त्याचं निघून जाणं म्हणजे आम्हाला हे एक प्रश्न पडलेला आहे. आताच आम्ही आंदोलन करत आहोत. साहेबांचं बोलून पुढे आम्ही काय करायचं आम्ही त्याच्यावरती हे निर्णय घेऊ. आणि तस्करी चालत असेल असा आमचा संशय आहे. आणि डॉक्टर बांगर, डॉक्टर शिंदे, किरण पाटील या अधिकाऱ्यावर जर कारवाई नाही झाली, खाते न्याय चौकशी नाही झाली, त्यांच्यावर जर कडक कारवाई जर नाही झाली तर वनमंत्री गणेश नाईक यांच्या बंगल्यावर आम्ही मोर्चा काढू आणि त्या शासनाला जाब विचारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि जर कारवाई नाही झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर रस्ता रोको असे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही जाहीर इशारा देत आहोत.